अंत इंद्राने ऐकला आणि इंद्र म्हणला बापू भिवू नको, मी हे ना आणि मी तर इथं जमत नाही, मी हे म्हणला मी हे तुझ्या सहकार्याला भिवू नको. काय करू लागला ऐका. ऐसे बोलोनी अमरपती वेगी प्रेरिला शेरावती, त्यावरी धाविनीला मारुती हस्ती हस्ती उपाटवया. हत्तीचे हस्ती उपटावया त्यावरी धावे. हो आईशे बोलोनी असं अमरपती म्हणजे इंद्र बोलला. आणि इंद्र म्हणला हस्ती हस्त उपटावया, हत्तीचे हात दात उपटायसाठी. हनुमंत म्हणला हत्तीचे असे दोन दात बाहेर आले असते तर सुळे ते दात. हनुमंत म्हणला याचे दातच उपटून घेतो. आणि हनुमंत सरसवले काय होऊ लागलं पहा मग. ऐसे बोलो वानरो एरावती आकळी, तेने पुच्छे ठोकीला गडस्थळी. मग क्रोधोनी देत किंकाळी, भये चळी कापत. हनुमंत जवळ 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 आले आणि हत्ती नक्की काळी मारली. असं ती काळी अशी असते हत्तीची, चिरखाला हत्ती. किरकाळी मारल्याबरोबर हनुमंतानं आपली शेपूट गुंडाळली, मूठ तयार केली शेपटीचा असं गठुड आणि हल्ल. तुमच्या नाही त्या ऐरावत नावाच्या हत्तीवर गंडस्थळी म्हणजे इथं जागा कच्ची असती, कच्ची जागा असती, तिथं ठपका बसला. मग तर जास्तच ओरडू लागला ऐरावत आणि घाबरला. पुच्छे नोहे तो वज्रघात, बरं धावे मुख ऐरावत. इंद्र बळे आकळीत तरी विधात परे. ती शेपूट नव्हती, ते वज्राचा घातच बसला हत्तीच्या मटक्यावर. हाती मारला नको हे बापा. हाती काय थांबन. इंद्र गंज आखडू लागला, गंज थांबू लागला, पण हाती काय थांबन म्हणे मरायचं काय वाढणाराच्या घायानं. उच्च हानिता वाढणे गरजे घेतली घाया वारे. सक्रा शक्ती तो नावरे, केले धावरे इंद्रासी. हो केले घाबरे इंद्रासी. इंद्र घाबरला, शक्ती जोर काढून त्याला थांबू लागला. थांब रे म्हणे, येऊ नको मी हे ना. हाती काय थांबायला तयार नाही. घाबरला इंद्र काय करतो ऐका. इंद्रदेवा माझी बळी, तो करिता हनुमंताची कळी. वानेरे मुकुट पाडीला तळी, जोटी मोकळी इंद्राची. इंद्र 33 कोटी देवाचा राजा आहे. इंद्र स्वर्गीचा राजा आहे. शतमख यज्ञ स्वर्गीची संपदा. 100 अश्वमेघ यज्ञ केलं म्हणजे स्वर्गातलं राज्य मिळतं इंद्राचं. सोपं नाही इंद्राचं राज्य. इंद्राच्या राजधानीमध्ये काय आपल्या इकडे सारखं आहे का. जेवणच करायचं काम नाही. अमृताचे आड आहेत, विहिरी आहेत अमृताच्या, कल्पतरूच्या बागायत आहेत, कामधेनूचे खिल्लारे आहेत, चिंतामणीच्या सडक आहेत, गिट्टीच्या खडीच्या सडका नाहीत, चिंतामणीच्या कामधेनूच्या गाय आहेत दूध पियासाठी. आणि त्यो इंद्र हनुमंताने एका ठोक्यातच त्याचा मुकुट फाडला आणि मोकळे झोटी पळीत केस मोकळे सुटले. आणि इंद्र मल्ला बाप्पा रे, अरे हे वाढणार नाही, हे दुसरंच काहीतरी. हे घाबरलं. मुकुट घ्यावया आपणा पासी, बाळ भावे न कळे त्यासी. इंद्र केला कासाविसी, मृदू द्रवासी मर्दोनी. इंद्र घाबरला. मुकुट उचलून घ्यावाव आणि डोक्यात घालाव हे पण इंद्राला कळाना. इंद्र घाबरला आणि काय करू रे म्हणला बाप्पा. पुन्हा फटका बसला तर कसं होईल. इंद्र गांजेला कपिंद्रे, यम धाविनीला कैवारे. दंड हनोन्या सत्वरे, केले वाणेरे विपरीत. इंद्र झाला घाबरा, पण इंद्रानं दुसऱ्याला हाक मारली. कोणाला आता पाहुणे राहुणीची माणूस मदत घेते ना मित्रा गोत्रायची अशा संकटाच्या काळाला. इंद्रानं फोन लावला. हॅलो, बोला जे हरे. अहो जरा सगळे एक माकड आलंय हो इकडं वाढणार आणि थोडा मग तरच द्यायलाय. मग येऊ का. येऊ का म्हणजे यावंच लागतंय. कोण आला. यम आला. जगा काळ खाये. जगाचा काळ हल्यावर बसून आला. कोण हो रो म्हणलं. काय करू लागला पहा. यम हानीच वदंडेसी, हनुमान आदळला अंगासी. थापा धावू हनुनिया त्यासी, तोड घसी पाडिले. इंद्रा यमाचा दंड चुकत नाही बरं. हो जगाला खाळाना काळ हे म्हणून दुसरं कोणाला भेव नाही माणसानं. पण कोणाला भेव. काळाला भेव म्हणजे मरणाला भेव. यम म्हणजे मरण. हो
मरणाची भीती आणि हे मरणाची तयारी करून ठेवा माणसानं सगळी. बाकी कोणत्या तयारी नाही केल्या जमल. जेवणाची तयारी नाही केली कोणीतरी जेव घालीलच, नाही तर एक टाइम उपाशी झोपू, नाही तर धकू देऊ म्हणू एखादच आहे जेवायचंच नाही, पण मरावं लागेल का नाही. हा मरण हे अटळ हे. यमाचा दंड हनुमंतावर बसला आणि यमदंड बसल्यावर हनुमंत बर काय त्या ठिकाणी कोण्या अवस्थेत गेले ऐका. यमे गांजले जगासी वानरे गांजले यमासी धाये मिळविला मुळीसी बररासी वानर. हो येमे गांजिले जगासी जगा काळ खाये आणि आम्ही दिला. हनुमंत नाही भेले त्याला. हनुमंताला मारलं यमानं दंड नेऊन फेकून. थोडीशी का आली भोंडी पण सावरला हनुमंतानं स्वतःला. आणि यमावर प्रतिवाद केल्यावर यमय बी घाबरला, म्हणला अरे बाप रे दिसतोय वानर, पण हे वानर नाही गड्या कोणीतरी दुसरे. यम गांजीला दारुण भेले पळाला वरून कुबेर घाली लोटांगण चरणा शरण कपिराजा. हो यम पळाला. यम म्हणला काय खरं नाही रे बाप्पा. कुबीराला फोन यानं सगळे फोन लावले. कोण नाही 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 राजा ना. हा हे राजे लोक दुसऱ्याला पुढे घालतात बरं, आपण मागे लावतात. कुबेर आला पण कुबेर कोण होता. पैशावाला माणूस होता. पैशावाले माणसं श्रीमंत लोक भांडणं करीत नाही. कुबेरानं काय केलं. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता. शांती खडगा घेऊन हाती दुर्जना ते नागविती. ज्याच्याकडे शांतीरूपी तलवार हे खडगनाम तलवार, ती किती जरी मोठा माणूस खाईन खाईन करीत आला तर त्याला हात जोडायचे आणि पदर पसरायचा लिंता. आणि अशी लिंता कुबेरानं दाखवली आहे हनुमंताकड. हनुमंते अर्धक्षणी सुरसेना नेली भांगोरी अवध्या केली दानादिनी महापळणी देवासी. अगस्ती महाराज ही कथा रामाला सांगायले तर रामप्रभू म्हणते हनुमान बलवान होता, मग लपू काऊन लागला सुग्रीवासंग. वाळील त्यानं मारलं काऊन नाही. पाय म्हणले अगस्ती म्हणले रामप्रभू एवढा बलवान होता हनुमान. बाळपणी सूर्याला खायला गेला आणि सूरसेना आघावी सगळी सेना तैनात केली होती इंद्रानं, पण सगळीच हनुमंतानं घाबरून टाकली आहे का. हनुमंताच्या वेगा पुढे आम्ही पळावे कुणीकडे एक एका मागे दडे जीवासाकडे देवासी. हनुमंताच्या शेपटीचा पागोरा पुई 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 फिरू लागला, सणासण लागू लागला हनुमंताच्या. आणि हनुमंताच्या भेण्या पुढे हनुमंताच्या तडाख्यात आम्ही कुठं लपाव. एकूण एकाच्या आड लपू लागले. नको रे ते म्हण जाई त्याला पुढं होय आणि हे म्हण जाई याला पुढं होय. एकाच्या आड एक लपू लागले आहेत. सगळं जाऊन टावाया इंद्रासी धरोने रावती पुच्छासी वानेरे भोंडिता आकाशी सदैव ऋषी गजबजले. मग सुतान हनुमंतराया जवळ गेले आणि आपल्या शेपटीला आज्ञा केली. पुच्छेनं असा येढा टाकला. कोणाला. ऐरावत नावाच्या हत्तीला. हत्तीवर आयतात इंद्र बसलेला होता आणि गर 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 फिरू लागला. कोणाला. हत्तीला. कुठं फेकू म्हणला. फेकू का वझरला नवीन वसाहात. नको रे बापा. ऋषी लोक म्हणले इथले वारकरी आमच्या सप्त्याचा काला हो द्या हनुमंता. इकडं फेकू का गोरखनाथाकड. नको नको म्हणले इकडे सप्ताह चालू असतोय. फेकू कोण्या जाग्यावर. हनुमंत विचार करू लागले. हनुमंत बळ देखोनी दृष्टी इंद्र उपटीला सृष्टी जगी एकची बोंब उठी महाहाटी वानरू. आणि ही बातमी वाऱ्या हाती पोहोचली ना. हो अरे बाप रे म्हणले अतिशय बलवान वानर आलंय सूर्यलोकावर. सूर्याला खाणार होत. इंद्रानं मधास्ती केली पण इंद्राला त्यानं पकडले. म्हणले आता गर 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 शेपटीत घेऊन फिरवायला इंद्रानं ऐरावत हाती सगळं. लघु लाघवे सुरपती वज्रे हानीला मारुती धावू लागला हनुमंता प्रती पडीला स्थिती मूर्छित. हो इंद्राला जीवावर आल्यावर माणूस काय हाय करीत नाही ना. लघु लाघवे इंद्र युद्धामध्ये चपळ होता आणि इंद्राकडे वज्र होतं. बरं
इंद्रानं आपलं वज्रास्त्र काढलं आणि फेकून मारला हनुमंताच्या. मेरू शिखर पठारात हनुमान पडेला मूर्छित. वायू पिता येऊन तोरित निज सूत उचलिला. लहान लेकरू होत, कवळं बाळ होतं बरं. या इंद्रानं वज्र हाणलं आणि माणसं भांडणात तोंडावरच मारतात. चेहऱ्यावर मारले लागतोय आणि ते वज्र तोंडावर मारलं. हनुमंतानं असं केलं पण इथं लागलं. कुठं? दाढीला. आणि हनुमंताला भोंडे आले आणि मेरू पर्वताच्या पाठारात गर 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 फिरत हे लेकरू खाली आलं. तेवढ्यात बापान पाहिलं, अरे देवाकडे न्याय राहिला नाही, माझ्या लेकरावर हात घातलाय म्हणे. वायुदेवानं असा पदर केला आणि हनुमंताला वरच्यावर झेललं. सुधीता माझी ताणे आसी इंद्र हानोने वज्रेसी. उचित पाडिले भूमीसी वायू मानसी शोभला. अरे अरे माझ्या लेकराला भूक लागली. लहान लेकराला काही कळत आहे का बरं? शी कळत नाही, सू कळत नाही, काही खातय म्हणून त्याला फळ खाण्याकरता गेलं माझं लेकरू सूर्याला फळ समजून. पण हे लेकरू होतं ना. पण हे शहाणा सुरता माणूस, शहाणा सुरता नाही, राजा आहे, याला कळायला पाहिजे होतं. माझ्या लेकरावर हात घालायचा नसता, पण माझ्या लेकरावर हात घातलाय नाही का? असू दे राजा. पाहतो म्हणला याची गंमत. राग आला कोणाला? वायुदेवाला. आणि वायू सगळ्याचा प्राण आहे. वायू शोभोने संपूर्ण आकर्पिले जगाचे प्राण. ब्रह्मादिका संकट पूर्ण ऋषी भूत गण तळमळी. वायू म्हणला मी काय रिकामा नाही प्रत्येकाच्या प्राणामध्ये राहायला. व्यान पान अपान उदान समान 5 प्रकारचे वायू आहेत. किती आहेत वायू शौकार? 5 आहेत. 5तला एक जर निघून गेला तर कसं होतंय? डोळ्यानं दिसतंय का? चष्म्यानं डोळे आहेत दिसन म्हणून चष्मा लावला, पण लाईट गेल्यावर डोळे बी आहेत आणि चष्मा बी आहे, काहून दिसत नाही? बरं आता लाईट बी आहे, चष्मा बी आहे, डोळे बी आहेत, पण बाबा भीतीला चिटकून बसले. वर्गी म्हणते बाबा मी किती लांबून आले, एकदा माझ्याकड पाहान, एकदा तरी मला बोलान. पण त्याच्यातला कोण निघून गेला? वायू निघून गेला. देखवी ऐकवी एक नारायण. त्याच्यातला वायू निघून गेल्यावर त्याच्यात काही राहिलं का? आता काही नाही राहिलं. तसा सगळ्या जगामध्ये असणारा कोण होता? वायू होता. सगळ्याचे प्राणातला प्राणवायू. वायू सगळा एका ठिकाणी झाला, जर वारा बंद झाला तर एका क्षणात माणसं जातात. सगळ्याचे पोट फुगले. काहीच खरं नाही म्हणले. आता आता फोन लावता येईना आणि हालचाल करता येईना. चला वायू शोभोने सक्रोध आंतरिकेला प्राणरोध. प्राणापाना ठेले शब्द अतिविरुद्ध भूतांस. प्राणापान ठेविले शब्द कोणाच्या वाचेतून? हवेमुळे सगळं चालतंय ना. हवाच बंद झाली आणि हवा बंद झाल्यावर काय होईल बरं? सगळे जगाचे आणि चलनवलन खुंटे झालेला आहे. प्राण निरोधाची स्थिती ठेले भूताची नित्य गती. कोणा नाही सुख प्राप्ती तळमळती अति दुःखी. अबाल वृद्ध नर नारी पशु झाडावरले पाखर पण असे मूर्छा येऊन कुठं पडे? जमिनीवर पडे. सगळं जाग्यावरचे जाग्यावर स्तब्ध झालंय. म्हणले कशामुळे झाला? वायू बंद झाला. यक्ष राक्षस देव गंधर्व सिद्धचारंदी मानव सते लोका येऊन सर्व पितामह वंदिला. भरा 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 देव जमा झाले आणि सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा काय झाले तुमच्या सृष्टीचं पहा. सगळे विनंती करू लागले. काय म्हणतात ब्रह्मदेवाला? ऐका. प्राण निरोधकाचे कष्ट ऋषी सांगते श्रेष्ठ श्रेष्ठ. तो ब्रह्मयाचे फुगले पोट अति संकट सर्वा. ब्रह्मदेवाला सांगू लागले तर ब्रह्मदेवाचं एवढं पोट झालेलं. ब्रह्मदेवाचा वायू बंद झाला ना. अरे बापरे म्हणले काय करावं आता? काहीच करता येईना. नुसते स्थिर झाले जाग्यावर. ब्रह्मा सर्व सांगे
पाडिले समजता इंद्रे हनुनिया वज्रघाता मूर्छित पाडिले हनुमंता वायू पुत्रार्थ शोभला ब्रह्मदेवान डोळे झाकले आणि ब्रह्मदेव ज्ञानी होते बरं भूत भविष्य आणि वर्तमान त्रिकाळाचं ज्ञान होतं पाहिलं काय चाललंय मृत्यू लोकात पाहिलं तर इंद्रे हनितले वज्रास्त्रीशी इंद्रान म्हणले हनुमंताला वज्र हाणलं आणि हनुमंताचा बाप कोण वायुदेव वायूला राग आला तो म्हणला मला तुमच्या राज्यात आता ड्युटी करायची नाही तो वायू गेलाय सुट्टीवर वायू निज पुत्र दुःखाची भूताचे अंत गती निरोधिल्या प्राण वृत्ती पुत्र कार्याशी शोभतो जगाचा वायू आहे सगळ्या जगाचा वायू खुंटीत झाला आणि पोरासाठी केलं बरं बापानं म्हणले आता काही खरं नाही राहू कैवारे अमरनाथ वज्रे हानितला हनुमंत पुत्र पडिताची मूर्छित वायू प्राणात शोभला त्याचा मुलगा मूर्छित पडला आहे पुत्र पडताची मूर्छित आणि म्हणून असणारा वायुदेवाला क्रोध आला म्हणून वायुदेवान हा प्राणांत तुमचा आमचा सगळ्याचा मानला आहे हनुमंत घेऊन पुढे वायू स्पुंदो निरळे तान्हे बाळ हे बापुडे इंद्रिय महामुळे मारिले वायुदेवानं हनुमंताला मांडीवर घेतलं आणि वायुदेव स्पुंद रडू लागले बरं माझं तान बाळ होत माझ्या लेकरावर यानं कशाला हात घालायचा असता राजा झाला मग काय झाला पण पाहायचा असताना समोरचं कोण आहे माझा निमाल्या हनुमंत इंद्रासी देवाचा मी घात करीन एकानी से मात वायू प्राणात शोभला आणि प्राणांत वायुदेव शोभले बर माझा निमालया हनुमंत माझा हनुमंत जर गेला तर म्हणले मी इंद्राला सुख पडू देणार नाही मी सगळ्या देवाचा अंत करेल असा रडता रडता क्रोधाने वायुदेव बोलू लागला प्राणमूर्ती चढता वायू तो तव जगाचा जगदायू पुत्र शोभे शोभोनी बहु भूता पळून मांडीला अगस्ती महाराज सांगू लागले रामप्रभू मग काय सांगायचंय तुला असणारा सगळ्या जगाचा आणि असणारा प्रलय वढवला बरं सर्व भूत मात्र सृष्टीवर महाप्रलय झाला आणि जगाची कार्यस्थिती खुंटीत झाली आहे प्राणे प्राण्या नित्य सुख प्राणे प्राण्या नित्य हरिख प्राण प्रजाताची निषेख परम दुःख प्राण्यासी प्राण्याला प्राणामुळे सर्व काय आहे फुलाचा आपल्याला प्रेम फुलावर काऊन करतो फुलामध्ये सुगंध आहे म्हणून परिमळ गेलिया वश फुल देठी आणि आयुष्या शेवटी सई तैसा परिमळ गेल्या पवना पाठी मागे वश फुल राहे दिठी इकडे नाथ महाराज सांगतात हरिपाठात आणि माऊली सांगतात ज्ञानेश्वरी परिमळ गेल्या पवना पाठी एकदा फुलातला मकरंद निघून गेल्यावर फुलाला किंमत आहे का तसा या शरीरातला वायू निघून प्राणरूपी वायू निघून गेल्यावर या शरीराला किंमत राहत नाही प्राण गेल्या निघून काष्ट प्राय पाणी पाणी जनी दृष्टी पाहता संचल स्नानी विटाळ माने जगत्याचा अहो एकदा याच्यातला प्राण निघून गेल्यावर लोक त्याचा विटाळ मानतात नाही का काष्टासारखं शरीर आहे शरीरातला प्राण गेल्यावर काय करायचं जसं सांडोनी अंगीची खोळी सरपरी घाली पाताळी तोचे ते कोण संभाळी अंगावरची कात टाकून सर्प गेलाय वारुळात सरप रावळात गेल्यावर लोक कातील कशाला सांभाळतील तसं शरीर रूपी कात आहे आणि याच्यातला आत्मा रूपी आत्मा जर निघून गेला तर या नुसत्या शरीराला मडक्या शरीराला काय करायचं या लागी प्राणे पवित्रता प्राणे प्रीती प्रीतिवंता प्राण गेल्या तत्वता प्रिया प्रिय कांता स्पर्शेना प्रिया प्रिय कांता स्पर्शेना काऊन स्पर्श करीना किती आवडतोय नवरा कुठपर्यंत आले का जवळ काय करू भाजी जेवून यायलेत का आणि बसा जेवायला तुम्ही 2 घास का तुम्ही जेवले तर मी जेवण नाही तर मला नाही जेवायचं मग कोण प्रिया आणि प्रिया कशामुळं पतीच्या प्रिय पतीच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आणि त्याच्या शरीरातला एकदा का प्राण निघून गेला की मग राहते निराळे रांडापोरे देहगृहीचे कामिनी तव ते राहिली भुवनी
मी तव जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला बहीण बंधूचा कळवळा तव तो जाणी शिरे दयाळा जेव्हा लागेल यम शृंखळा तेव्हा तोही दूर राहिला मित्रा गोत्र गणगोत अरे मित्र आले गोत्र आले कुठपर्यंत आले ते तव स्मशानी परतले हो आणि ह्यो मग मी तव जळ तसे अग्नी सवे एकला तव मजाला गहीवरू दाही दिशा अंधकारू पण हे कधी होतंय एकदा का या शरीरातला प्राण निघून गेला की सर्व संपल प्राण गेले या प्राण प्रेत पतीसी भूतमानी पत्नी ऐसा प्राण प्रिय समजता तो क्षोभोनी जाईल आता आणि एकदा का या शरीरातला प्राण निघून गेला की मग याच्यामध्ये काही राहण्यामध्ये अर्थ नाही असा या सगळ्या जगाचा प्राण रूपी वायू हानी असणारा हनुमंतासाठी खुंटीत झालेला आहे ऐसा प्राण प्रिय समजता तो शोभोनी जाईल आता या लागे वाचवावे हनुमंता वैकुंठनाथा सांगोनी याच्यासाठी म्हणले तिकडं फोन करा आता कोणीकड आपल्याला काही हे काम दबत नाही कोण म्हणायलाय ब्रह्मदेव म्हणायले तर तिकडं फोन लावा आणि ब्रह्मदेवा विष्णूला सांगा वैकुंठ नायकाला सांगा आणि हनुमंताला वाचवा हनुमंत जर वाचले तर तुम्ही आम्ही सगळं जग वाचू बाबा नाहीतर आपलं काही खरं नाही प्राणे पिढेला शुळपाने वायूचे करावया बुझवणे तोही आला त्या क्षणी वाचवा म्हणून हनुमंता म्हणून बर काय त्या ठिकाणी हनुमंताला वाचवण्याची गरज आहे असे सगळे त्या ठिकाणी एकमेकाची स्तुती करू लागले आहेत शिवशस्त्र चतुरानन ते प्रार्थीला जनार्दन हनुमंता द्यावया जीवदान अवघे जण निघाले भरा 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 जमा झाले तिन्ही देव आले ब्रह्मदेव आला विष्णू आला आणि त्रिशूळ डमरुळ घेऊन आला ग्रेजेचा कांत आणि शंकरानं पदर पसरला बाबा हनुमंताला वाचवा नाहीतर आपलं काही खरं नाही ब्रह्मा हरिहर तिघे जण सोयेंद्रादी देवगण गण ऋषी श्रेष्ठ श्रेष्ठ प्रजा पूर्ण अवघे जन तेथे अगस्ती महाराज सांगायला लागले तर हरिहर विष्णू ब्रह्मदेव अहो इंद्रदेव सगळं 33 कोटी गण घेतलं आणि तिथं आले हात जोडू लागले वाचवा वाचवा म्हणले हनुमंताला वाचवा जेथे घेऊन हनुमंत वायू बैसला असे रडत प्राणरोधे क्रोधयुक्त आले समस्त ती ठाया वायुदेवानं आपला हनुमंत मांडीवर घेतला स्पुंद रडू लागले रडून 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 डोळे लाल गुंद झाले होते अंगातून श्वादबिंदू घामाचे टिमके गळत होते हनुमंत मूर्छित अवस्थेत मांडीवर होते हनुमंताच्या डोक्यावरून वायुदेव हात फिरू लागले बाळा घाबरू नको आणि हनुमंत अशा अवस्थेत असताना सगळे भरा 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 देव तिथं जमा झाले देखोने ब्रह्मा हरिहर वायू उठोने सत्वर कळीये देवोने कुमार केला नमस्कार सद्भावी सगळे देव भवतालून भरा भरा जमा झाले एवढे देव आले वायुदेव उठून उभे राहिले बरं आणि वायुदेवाने हात जोडे घालील लोटांगण वंदीन चरण हो सगळ्याला या बसा बसा हात जोडून त्या ठिकाणी आणि काय वायुदेव बोलतात ऐका एके पुत्र घाता कारणे अवघे जगाची निर्दळणे ऐसे न करावे आपणे क्षमा करणे प्राणनाथा हनुमंताचे त्या ठिकाणी वायुदेवाला म्हणू लागले क्षमा करा एका लेकरासाठी तुमच्या सगळं जग संपत आहे आता सगळ्या जगाचा वायू खुंटीत झालाय वायुदेवा असं करू नका करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध असे उद्गार काढू लागले देव वायुदेवा वायू बोले शोभकता माझा हनुमंत न उठता तरी न इंद्राधिकाचा घाता जाणत तोता प्रजापती रागानं बोलू लागले कोण
वायुदेव. माझा हनुमान जर का उठून उभा नाही राहिला, माझं बाळ जर का नाही जगलं, तर म्हणले तुम्हाला तर सगळ्यात संपवेल, पण इंद्राला येठुणार नाही. असे क्रोधायमान झालेले वायुदेव होते. बापूराम प्रभूला अगस्ती सांगतात, ऐकोने वायूचे वचन हसीनला श्री जनार्दन, हनुमंताचे भाग्य पूर्ण जन्म मरण त्या नाही. कोण हसलं? योगियाच्या खुना. ऐकोनी वायुदेवाचे वचन हसीनला श्री जनार्दन, जन्म मरण त्यासी नाही. हनुमंताला जन्मच नाही तर मृत्यू कुठून? कारण हनुमंत पूर्ण ब्रह्म सनातन आहे. नाही ज्या विटाळ अखंड सोहळी, आणि उपाधी वेगळे जाणेवेच्या, जाणेव शहाणी व वजे सांडोनी दुरी. असे हनुमंत येत. देव म्हणले यायला काय सांगाव, ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू कुठून? असे अमर असणारे हनुमंत राय आहेत. श्री राम भाग्याचा द्विगुणी जन्म पावला हनुमंत, त्यासी स्वप्ने नाही मृत्यू, असे हनुमंत चिरंजीव. राम प्रभू तुमच्यापेक्षा दोन गुणानं जास्त आहे हनुमंत. कारण एका 2 पिंडाचे तुम्ही 4 जण आहेत, आणि एका पिंडाचा स्पेशल हा बापू हनुमंत राय आहे का नाही? हो. म्हणून जन्म मरण त्या कायचे, त्या हनुमंतरायाला जन्म मरण नाही. एवढे वायुदेव काऊन घाबरले असतील? वरद वदला श्री जनार्दन, काय म्हणे? ते ऐकोने त्रिवय नयन, वरद वदे संतोषन सावधान अवधारा. असा वरच दिला. कोण? वरद वदला श्री जनार्दन. जनार्दन म्हणजे परमात्माने वर दिला. काय वर दिला ऐका म्हणले? माझ्या तृतीयने चावणी, जाळू न शके या लागोनी, बरं विशुळ न शके अंग भेदोनी, वरदाने शिवाची. आता महादेव उभे राहिले. महादेव म्हणतात जय भोले. ऐका ऐका, मी एक वर देतो हनुमंताला. माझा म्हणले हा त्रिशूळ आणि हनुमंताच्या अंगात भेदणार नाही, आणि माझा एक तिसरा डोळा सगळं जग जाळेल, पण हनुमंताला तिसरा डोळा जरी मी उघडला तर जाळू शकणार नाही, असा शंकराने वर दिला आहे. विष्णू वरद वदे तत्पर, गदादी बाण चक्र दुर्धर, येणेना भेदे याचे शरीर, अजामार हनुमंत. विष्णू परमात्माने वर दिला माझं सुदर्शन चक्र आणि माझी गदा. या हनुमंताला निर्दाळन करणार नाही, याच्या अंग शरीरावर चालणार नाही. ब्रह्मावदे निज वरदेशी, ब्रह्मदंड ब्रह्म शापेशी, बांधो न शके हनुमंतासी, सकळ द्वंदासी निर्मुक्त. ब्रह्मदेव आता बोलू लागले, माझा जो ब्रह्मपाश आहे, माझा जो ब्रह्मदंड आहे, हा हनुमंताला बांधल्या जाणार नाही. म्हणून इंद्रानं प्रयत्न केले, इंद्रजितानं ब्रह्मपाशात हनुमंताला बांधायचे, पण हनुमंत बांधल्या नव्हते गेले. हनुमंतानं बांधून घेतलं होतं. कारण ब्रह्मदेवानं आधीच वर दिलेला होता, माझा ब्रह्मपास तुला बांधणार नाही बापू. इंद्रवदे निज वरदासी, माझे वज्र लागल्या हनुसी, तेने हनुमंत नामयासी, होईल सर्वासी विख्यात. इंद्र उठून उभा राहिला. इंद्र म्हणे देवा मला माफ करा, आता माझं वज्र हनुवटीवर लागलं. कुठं? इथं. म्हणून आजपासून हनुमंताचं नाव काय पडलं? हनुमंत. हनुमान नामाभिधान तयपासुनी, इंद्रिय हनेतला हनु. इंद्रानं वज्र मारलं ते इथं लागलं. इथं बघा ना हनुमंताची अशी हे दबलेली आहे. काय? अशी आत गेलेली आहे. कशामुळं? इथं वज्राचा घात लागला होता, म्हणून हनुमान नाव यांचं असणार जग विख्यात राहील, म्हणून हनुमान आहे. माझे वज्र न बाधी पाही, हा होईल वज्र देही, सुरासुरा नागवे पाही, याची ख्याती तिन्ही लोकी. माझं वज्र तर यायला लागणारच नाही म्हणला, पण हा होईल वज्र देही. कोण वर दिला?
इंद्राने वर दिला, हनुमंत वज्रदेही होईल. सुरा कोणत्याही देवदैत्यानं जर हनुमंताला मारण्याचा प्रयत्न केला तर हनुमंताच्या वज्र शरीरावर कोणताच घाव लागणार नाही. ऋषे कौशिकी कमरमाळा सुको नेने कदा काळा इंद्रे ओल्हासे त्या वेळा घातिली गळा हनुमंताचे. कश्यप महाराजाने एक इंद्राला माळ दिलेली होती. कोणती? विजयाची माळ. कश्यपानं जी पुष्पमाळ दिलेली होती ती फुलाची माळ अशी तशी नव्हती. रात्रीची माळ लयच भारी होतो हार. मुलं त्या हाराचा शौकार, त्या हाराचा रात्रीच्या कीर्तनात त्या हार मोगऱ्याचा होता नाही का? त्याच्यावर आतूर टाकलं होतं काय माहित, पण हार काढा तरी शर्टाचा सुगंध येऊ लागला. कशाचा असेल तो मेहनतीन केलेला हार असेल नाही का? कारण तो विकत आणलेला नसल. घरी मोगऱ्याला पाणी घालून त्याचं एक एक फुल तोडून ते आपल्या वसा सप्ताह होणार आहे, सप्त्यामध्ये कीर्तनकार येणार आहे, त्याची लावल्यापासून तर हार महाराजाच्या गळ्यात टाकेपर्यंत काय असेल, त्या भक्ताला त्या गोष्टीची आतुरता असेल म्हणून त्याचा एवढा सुगंध नाही का? तसा इंद्राला कश्यपाने एक हार दिला होता, तो पुष्पहार होता. ज्याच्या गळ्यात तो हार टाकला तो विजयी आणि शत्रूचा नाश होईल. तो हार इंद्राने काढला आणि देऊन टाकला हनुमंताला. हनुमंता तू असणार आता अक्षय विजय होशील बाबा. निज वरद वदे सविता व मज होणे शस धिकाता जो जो वृद्धी होईल हनुमंता राक्षस घाता करावया. कोण त्याला हावर? सूर्यानं. सूर्यकोण सुद्धा एक वर देऊ लागला, माझ्यापासून तुला काही त्रास तर होणारच नाही, पण जसा म्हणले तू युद्ध करशील तसं तसं तुला माझं बळ राहील बर काय. सविता म्हणजे सूर्य. हा वांछील सज्ञानता ते सकळ वेदशास्त्र मी घेईल अति योग्यता होईल विख्यात परमार्थी. कारण सूर्याचे 12 मंत्र आहेत. ओम मित्राय नमो, सूर्याय नमो, घकाय नमो, भानाय नमो, रवीन नम. आणि या 12 मंत्राचा जप करून हाने मच्छिंद्रनाथाने शाबरी विद्येचं कवित्व नवनाथ ग्रंथ पाहून घ्या, ह्या सूर्याच्या नाम मंत्राच्या बलावर केलं होतं. आणि ती शाबरी विद्या हनुमंता पुढे चालणार. म्हणून आपले बागेश्वर धामचे बाबा आहेत का धीरेंद्र शास्त्री, ते हनुमंताचे भक्त आहेत. म्हणून त्याच्या समोर ही काही शाबरी विद्या काम करू जारण मारण आचाटन उच्चाटन करू शकत नाही. आणि आपण बी शनिवारी हनुमंताची हनुमान चालीसा म्हणा, आपल्याला कोणती बाधा होणार नाही. हा सूर्यानेच दिलेला वर आहे हनुमंताला. वरुण वदे वरदान वर्षे शत जळी निमग्न होता हनुमंता अनय मरण पाशबंधन कदा न बाधी. आता वरुण देवता पाण्याची आहे. वरुण म्हणला हे पा हे जगात जे ढग निर्माण होतात आणि पाणी पडतो का, हे वरुण पाडतो. आपण नाही का म्हणत बामण सांगतेत. आता शुक्रान बुडी मारली, शुक्र बुडीला मारून काय करतोय, ढगच तयार होऊ देत नाही समुद्रात. शुक्राची बुडी हे म्हणले आता पाऊस येणार नाही. वरुणाला पकडतोय, वरुण पाणी पाडायचं काम करतोय. हे जगात जेवढं पाणी आहे तेवढं वरुणाचं आहे. वरुण म्हणला ए हनुमंता, माझं पाणी तुला बुडवणार नाही. हजारो वर्ष जर माझ्या पाण्यात आला तर महो पाणी तुझ्या नाका तोंडात आणि पोटात जाणार नाही. माझा वर आहे तुला. यम वरद वंदे वितंड सुख पावसी तू प्रचंड तुझवा बाधीन यम काळ दंड आरोग्य अखंड आजरत्वे. हनुमंताला यमराजाने वर दिला की माझा यम दंड तुझ्यावर तर बाद करणारच नाही तुला, पण माझा वर आहे म्हणले तू विजय राहशील रे दादा. धनेश वदे निज वरदासी युद्ध करिता वर्षानुवर्षी कदा काळी श्रवण पावसी अस्त्र बांधेसी बांधेना. कोण धनेश? धनेश कोण आहे? तुमचा धनु भाऊ का? लय नाव पार कोण ठुलो. धनेश म्हणजे कुबीर आहे. कोण आहे? कुबीरानं वर दिला. धनेश नाव म्हणजे कुबीर. कुबीराला धनेश म्हणतात. कुठं पाहिलं असेल माईनं त्याच्या आजीनं हे नाव ठेवलं असेल नाही का शास्त्र. तो म्हणला तुला कोणत्याही शस्त्रास्त्राचा बाधा होणार नाही हनुमंतराया, मी तुला वर देतो असा कुबेराने वर दिला. विश्वकर्मा वदे वरदान काय म्हणे? शस्त्रे केली निर्माण ती हनुमंतासी न युद्ध. जगात जेवढे शस्त्र आहेत शस्त्र बाण शस्त्र अस्त्र हे
कोण निर्माण केलेले हे तर विश्वकर्मा. विश्वकर्माने निर्माण केले. तर विश्वकर्मा म्हणला म्हटलं एकही शस्त्र तुला किती कोणी मारले तर तुझ्या अंगात घुसणार नाही असा माझा वर हे बापू तुला. माझे शिल्पशास्त्रीचे ज्ञान हा. ते तू पावसी संपूर्ण ऐशी बोलोने आपण देते आलिंगन हनुमान. माझे शिल्पशास्त्रीचे ज्ञान ते तू पावसी. हो म्हणजे शिल्पशास्त्र म्हणजे काय? बांधकाम तयार करायचं, कसे कशी नगऱ्या रचायच्या हे कोण करीत होता? विश्वकर्मा. आणि ते तुला ज्ञान प्राप्त होईल म्हणे. कोण म्हणला? विश्वकर्मा म्हणला. मग तेव्हा बिभीषण आला होता पळून, रावणाला लाता मारल्या, त्याला सगळे वानर मारू लागले आणि हनुमंत म्हणले अरे मारू नका, तो रावणाचा भाऊ जरी असला पण तो आपला आहे. आणि आपला आहे म्हणल्यावर राम म्हणले आपल्याला शरण आलाय का, मग करा याला राज्याभिषेक, लंकेचा राज्याभिषेक. आणि मग तेव्हा लंका समुद्राच्या काठाला अशी केपूची लंका तयार केली, असे ना थेंब टाकायचे आणि तयार केली. कोण? हनुमंतानं आणि बिभीषणानं. हनुमंतानं लंका पाहिली होती आणि बिभीषण तर लंकेचा राजाच होता. आणि त्या केलेल्या वाळूच्या लंकेचा बिभीषणाला राज्याभिषेक रावण मारायच्या आधी केला. हे विश्वकर्मान हनुमंताला दिलेलं ज्ञान होतं. ब्रह्मा जगद्गुरु सर्वासे संतोषोने सांगे वायुसे हनुमंत भाग्याची राशी सकळ देवत्यासी तुष्टे. हात कर बर बापू इकडं, तुपलं भविष्य पाहू दे. कोण म्हणू लागले? ब्रह्मदेव ब्राह्मण भविष्य पाहतात ना. आणि म्हणले अरे बाप रे, अरे हे पोरग लय भाग्यवान आहे ना, अरे याला कुठे जाऊ दे, कोण्या जागेवर जाऊ दे वायुदेवा, तुम्ही कशाला चिंता करायले, याचं भविष्य लय असणार बलाढ्य आहे. धीरवीर महाशूर आदट दाटुगा वज्र शरीर बांधून शके शस्त्र संभार तुझा पुत्र सभाग्य. तुझा पुत्र सभाग्य आहे, धीर वीर आणि शूर, स्वामी कार्यापय सादर असा तुझा मुलगा आहे रे वायुदेवा. सभाग्य भाग्य हनुमंत गांजोनिया लंकानाथ युधे जानो सांगलं सीता तुझी रघुनाथ. अरे भविष्य सांगू लागला ब्रह्मदेव. अरे लंकेच्या राजाला गांजील मारील म्हणला तिथं जाऊन. रामाची सीता रामाला नाही सापडणार पण हनुमंताला तिचा शोध करून देईल तुझा मुलगा. एवढा भाग्यवान तुपला पोरग हे ना बापू. तुझा पुत्र आतुरबळी घेईल इंद्रजिता सवे फळी करोनी राक्षसा खंडळी लंका होळी. आता भविष्य सुरू झाला. तुझा पुत्र आतुरबळी हे त्याच्या बलाची कोणाला तुलना लागणार नाही. त्या इंद्रजिताच्या बळावरती हे 30 कोटी देव घातलेत ना रावणान बंदीत. त्या इंद्रजिता सोबत लढल म्हणले तुपला मुलगा असणारा. परम भागे हनुमंता भेटोनी सुखी करील सीता तिची शुद्धी आणील तत्वता श्री रघुनाथा सुखार्थ. अतिशय भाग्यवान आहे तुझा मुलगा हनुमंत. अरे सीतेची आणि रामाची भेट करून देईल आणि त्या भेटीचं पुण्य हनुमंताला मिळेल तुझ्या वायुदेवा. श्रीरामाच्या कटकात अदट दाटोगा वीर हनुमंत सेवा बळे प्रमाप्त श्री रघुनाथ मानील. अनेक मोठं कटक, अनेक मोठी सैना मिळेल रामप्रभूला. पण सगळ्यात सैनेमध्ये जर अदट दाटुंगा वीर असल तर एकटा एकटा तुझा मुलगा राहील रे वायुदेवा. भविष्य हनुमंताची ख्याती सवे सांगत प्रजापती उल्हास वायूच्या स्थिती पुत्र कीर्ती ऐकूनी. पोराची कीर्ती ऐकली आणि कोण्या बापाला आनंद होणार नाही. वायुदेवाला आनंदी आनंद झाला भविष्यवाणी ऐकून. वरदला होणे हनुमंता वायू आते उल्हासता मुक्ती केली प्राण रोधता तेने समजता सुख आज झाले. वायू जो थांबला होता आणि मग आनंदी झाले वायुदेव. वायुदेवानं वायू मोकळा केला बर. सुखी झाले सुरनर सुखी झाले ऋषीश्वर सुखी झाले चराचर जे जे कारती लोक. लांबणीचा श्वास सगळ्या पाण्यात बुडी घेतली एकदम माणूस वर आलाय कसं दम आल्यासारखं तसं झालं. सगळे म्हणले अरे बापरे, सगळ्यांनी घोष केला राजा रामचंद्र हनुमान महाराज की जय. थोडं राहिले. वरदेवने हनुमंतासी सरोवर केले निज धामासी वायूचे आणूने हनुमंतासी अंजनी पासी दिधले. सगळे आपापल्या घराला निघून गेले. हो आम्ही जातो आमच्या गावा आमचा. हो
आणि हनुमंताला धरलं घेतलं वायुदेवानं आणि बाईकडे घेऊन आले. अंजनी मातेकड सांभाळ लेकराला, अशी येड्यावानी नको फिरू कुठे बी. एवढूस लहान लेकरू कोणीकडे चाललंय, तू काम करायला लागलीस, फळमुळं आणायलीस, काय संकटात पडलं होतं हे बाळ आणि अंजनीच्या स्वाधीन केलं आहे. हनुमंताची बाळ कीर्ती विस्तारिली तिली जगती, फळार्थ आकळिता गवस्ती, लावली ख्याती सुरोवरा. लेकराचे पाय पाळण्यात दिसते. हनुमंताची ख्याती वाखाणली त्रिजगती. सगळ्या दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आल्या, वायू जगाचा बंद झालता, वायू जगाचा बंद झालता. मग काऊन झाला होता म्हणले वायू हनुमंतामुळे झालता, हनुमंताचा बाप वायू, असं श्रीयलच लोक पाहू लागले. म्हणले बाप्पा बाप्पा हनुमान हनुमान. हनुमंताचे सामर्थ्य सिद्ध, त्याची देवी दिधले वरद, हनुमंत कीर्ती आती आघाद, तेने सुख श्रीरामा. हनुमंताची कीर्ती राम प्रभून ऐकली आणि अरे बाप रे राम म्हणू लागले. वशिष्ठ महाराज सांगू लागले ने काय हनुमंत बलवान आहे, छातीच फुगली आणि असा असून एवढा बलवान मग दूत म्हणून मयासेवेसाठी आला. जे सामर्थ्य श्रीरामासी त्याची शक्ती हनुमंतासी, एका तत्मा हरनिसी लोकक्रियेसी देवभक्त. जेवढं शक्ती रामप्रभू म्हणले मयात आहे त्याच्या तेवढी शक्ती कोणात आहे, हनुमंतात आहे. पण लोकसंपदने लोकायसाठी जगासाठी मवा भक्त होऊन आणि माया संग माझी सेवा करण्यासाठी प्रवृत्त झाला. बरं संग्रहार्थ श्रीरामदेव हनुमान भक्त, तोचे रामायणी ग्रंथ भक्त रासामर्थ्य. हे तुम्हाला आम्हाला ऐकायसाठी कथा रचायची होती म्हणून रामदेव आणि हनुमंत भक्त. वास्तविक पाहता दोन्ही देवापेक्षा देव बलवान आहेत. राम जेवढे श्रेष्ठ तेवढेच हनुमान श्रेष्ठ आहेत. पण हे लोकांसाठी ग्रंथ निर्मितीसाठी हनुमंत सेवा करू लागले रामाची. डोंगरे दाखवणीची ख्याती, घरीच्या दीपातेची निज दीप्ती, देहीची एकदह शक्ती, देवी देव भक्ती सामर्थ्य. तिकडे डोंगर पेटला, डोंगर पेटला नाही सांगायलो तो अग्नी, आणि इथं आपल्या नंदीदीपाचा अग्नी वेगळा आहे का, पण तो जरा जास्त भडकलेला दिसतो पण अग्नीच आहे. आणि हाही घरा इथली दिव्यातला अग्नीच आहे. दोहीची तर शक्ती सारखीच आहे, दिसायला थोडा मोठा आहे. तसं राम आणि हनुमंत दोन्ही असणारे आत्मे एक आहेत, दोन्ही देवाचेच अंश आहेत. हनुमान आस्था माते प्रती, अंगी होता भूत शक्ती, करिता बाळ भावे उधती ऋषी हिंदोती शापेला. मग हनुमंत एवढे बलवान होते तर मग सुग्रीवाला घेऊन रानानं लपून त्या मैल्याद्री पर्वतावर काऊन ऋषीमुख पर्वतावर बसू लागले. वालीच्या भेवानं हनुमंत पळू लागले का नाही सुग्रीवा संग. मग वालीला मारावं ना एवढं बळ अंगात होतं तर ते सांगू लागले अगस्ती. म्हणले लहान होता आईजवळ राहू लागला, मग राहता राहता धिंगाणा करू लागला, ऋषीच्या आश्रमावर जाऊन ऋषीला कसा त्रास देऊ लागला ऐका. गंगा तीरे ऋषीची वस्ती, अवघे आश्रम उचलून हाती, हनुमंत ठेवी दूर पर्वती, जळन पवती रानमाना. अंजनी माता फळमुळं शोधायला जायची, फळं खायला. हनुमंतानं ऋषीच्या आश्रमावर जायचं. गंगेच्या तीराला ऋषीचा आश्रम, तो आश्रम बुडातून सुपटायचा, उडी मारायची आणि भूम वेगाने एका डोंगरावर नेऊन ठेवायचा. आता त्या डोंगरावर नाही पाणी, नाही फळं, नाही मुळं, ऋषीन काय खायचं. आणि लोक म्हणायचे आश्रमासकट ऋषीचा आश्रमच गायब झाला, एकूण एका ऋषीची भेट होईन. असं लहानपणी काम चालू होतं बापूच. ऋषी आपल्या तप सामर्थी पुढती गंगा तीरा येती, हनुमान उचलून मागोती, घाडी पर्वती आती दूर. मग स्वतःच्या सामर्थ्यावर ऋषी गंगेच्या तीराला तपाच्या बळावर पुन्हा येऊ लागले. पुन्हा हनुमंत उचलू लागले आणि लांब मोठ्या डोंगरावर नेऊन सोडू लागले. अरे बाप रे, पुन्हा यायला मिळत न. पुष्प पर्वते ऋषी माणूस वससी, सकळ पर्वत उचलून हाती, हनुमान घाली उखरा परती, ऋषी तळमळती. पुष्पक नावाचा पर्वतावर सगळे ऋषीच ऋषी होते. तो पर्वत उचलला, उचलून घाली उखरा परती. उखरा म्हणजे उखळात नाही बरं, आपण एक म्हणून जमीन बरी हो पण जरा उखाऱ्याची आहे. उखाऱ्याची म्हणजे तिथं काही झाड नाही, झुडूप नाही, पाणी नाही, उखारा बळडाच्या जमिनीला. अशा जागेवर नेऊन तो पर्वत ठेवायचा. आता काय खावा तिथं,
बाळ भावाच्या परवडी ऋषीची यज्ञ पात्रे फोडी कुशाक्षणे आजनी फाडी जानवी तोडी घटांची कितीक बामणाचे जानवे तोडे कितीक ऋषीचे यज्ञ पात्र फोडले असा तिथं हनुमंतानं धिंगाणा चालू केला होता. ब्रह्मचारी कवळवले उच्च हनुमान सोय उडे आकाशी लेकरे हा होती कासाविषी ऋषी पिल्यासी तळमळ. ऋषी पत्न्या तळमळती लेकर लेकर खेळतात ना बटुवे बारीक बारीक सगळे जमा करायचे आणि शेपटीत भारा बांधायचा आणि आकाशात उडी मारायची. ते पोरगा आई 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 म्हणायचे आई पाहायची बापो या वानरानं काय केलंय आमच्या लेकराचा भाराच बांधून उडी मारली पडत वाचल का. ऋषी पत्न्या तळमळती सगळ्या ऋषीच्या पत्न्या तळमळ करू लागल्या. मारोने गज करवडे ऋषी आश्रमे टाकी पडे काढिता शिष्य समुदा ओरडे उपाय. मोठाले हाती मारायचे आणि उचलायचे ऋषीच्या आश्रमा पुढं. आता त्याचा वास चालायचा ना शिष्य मंडळी ते हाती काटायचे खांडखोंड करायची उचलतो कोण आलं आणि लांब नेऊन टाकायचे. म्हणले बाप्पा या वानरानं काय कदरिवलंय. ब्रह्मवराचे वरदोक्ती शाप न चले हनुमंता प्रती अवघे आले ब्रह्मयापासी एकांती युद्ध कुसती प्रबुद्ध. हो म्हणले काय करावं आता कमंडलू भरून घेऊ लागले. असा दुष्ट नष्ट वाढणार तू आहेस आमच्या लेकराला त्रास देतो आम्हाला त्रास देतो तर जळून भस्म होईल. पाणी फेकू लागले पण काहीच होईना कारण वर होता ना शाप लागन. सगळेच ऋषी जमा झाले म्हणले आशान जमत नाही गड्या आपण आता मीटिंगवर मीटिंग घ्यालो इथं पण आपलं काही फिटिंग होईना. आपण आता ही मीटिंग ब्रह्मदेवाकडे घेऊ. ब्रह्मा सांगे ऋषी प्रथे शाप देवा अति तोक्ती मारुती जव भेटे रघुपती वरी तुझी शक्ती शिनरा आहे. म्हणले आता असं करा शाप तसा लागत नाही शाप देवा हितयुक्ती त्याच्यामध्ये हनुमंताचं काहीतरी हित असल असा शाप द्या. म्हणले कसा जोवरी न भेटे रघुपती तोवरी क्षीणरा हे शक्ती अशीच वय आहे ना. जवरोग रामप्रभू भेटणार नाही तर रोग शक्ती काय व्हावा म्हणले याची शीन व्हावं आणि शक्तीच राहू नये अंगात असं निर्बळ हो आणि एकदा का राम भेटले की पुन्हा हनुमंताला शक्ती हो असा शाप द्या जा म्हणले. जेवी वने सौभाग्य थोरी अति गुप्तता राहे कुमारी तेही तुझी सामर्थ्य थोरी तुझ माझारी लीन राहो. जशी सौभाग्यवती स्त्री असते म्हणजे कुमारी मुलगी असते कुमारी मुलगी बर त्या काळातली बर या काळातली नाही आता ती आपला पदर इथं घेती आणि शहाणे जर लय गावातून जायचं असेल तर मग असा बुरका घेती. दिसू देते का आपलं तारुण्य कोणाला आपला अवयव दिसू देते का. आता राहिले तर अर्धे कपडे अंगावर राहते ना आता त्या काळातलं नाही हे रामायण त्या काळातलं. जशी यवन स्त्री म्हणजे कुमारी मुलगी लग्नाला जरी आली तर लग्नाचं वय दिसू देत नव्हती तसा हनुमंतामध्ये शक्ती होती पण हनुमंताची शक्ती नष्ट केली. शक्ती दिसायला रिकामी राहिली नाही हसायला राहिली नाही. जेवी आले आता रुनेता योताने मुसमुसी होय वनिता देवी भेटल्या श्री रघुनाथा निज सामर्थ्या पावसी. आणि एकदा का त्या कुमारी मुलीचं लग्न झालं आणि तारुण्यामध्ये आली आणि एकदा का सासरी नांदायला गेली आणि तिला का 4-6 महिने झाले दिवस राहिले आणि मग गावामध्ये फिरायली. लोक म्हणतात कोणाची मुलगी हे ग माय त्या फलाण्या ठकूची आहे आणि माय पोरगी ओळखू येईना. कशी ओळखू येईना आता काय झालं तिच्या चेहऱ्यावर बदल झाला सौभाग्यवत्याची कळा आली तर दृष्टांत देतात नाथ महाराज. तसं रामप्रभू हनुमंताला भेटले हनुमंताला भेटल्यावर हनुमंताची पुरोवत कला आपल्या अंगामध्ये आणि तेज निर्माण झालं. ऐसे ऋषी शोर शापिती आली हनुमंताची लीन शक्ती मग राहिला साधूर्ती ऋषी प्रति अति नम्र. अशी हनुमंताला शाप दिला हितयुक्त हनुमंताची लीनशक्ती झाली आणि साधू वृत्ती संतासारखे हनुमंत राहू लागले. दर्यमद तारुण्यमद अंगी बळाचा शक्तिमद तेने पुरुष होय शब्द करी विरोध अभिमान. अभिमान अंगात घुसतो तारुण्याचा मध म्हणजे तरुणपणी अंगात बळ असते बळाचा मध
स्वरूपान असतोय, स्वरूपाचा मद, पैसा असतोय, धनवान असतोय, धनाचा मद, आणि माग माणसाचंही बळ असतंय, माणूसरूपी बळ मद, असे बरेचसे मद त्याच्याकडे असल्यामुळं तो मदोन्मत्त होतोय. ते मद असल्यामुळं तो कोणालाच मदाच्या मुशीत मानित नाही. मी काय समजूतो. हा चला. व्यापार झालिया व्यापारी, नाना अनन्य कर्म करी, तोची झालिया निराधारी, मग विचारी पाप पुण्य. एखादा व्यापारी असा व्यापार करतोय, असा व्यापार करतोय, काही घेतोय, केवढ्या घेतोय, भाव पाहत नाही, टाव पाहत नाही, कायचं घ्यायचं आणि इकायचं घ्यायचं, पैसा असतोय आणि ते चालू राहतंय. पण एकदा का घाटा आला, घेता का व्यापारी आमचा, नको 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 बाबा आम्ही धंदा, कारण जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत त्याचा व्यवसाय अतिशय जोरात चालतो. कैचे संध्या कैचे स्नान, केवे पाविजे निज ज्ञान, अधिकारो झाली अक्षिण, विवेक पूर्ण प्राणाशी. हो, विवेक एकदा का माणूस क्षीण झाला तर मग संध्या नाही, दान नाही, होम नाही, हवन नाही, क्षीण झाला की एका जागेवर पडून राहतोय. त्याला मग कोण उठून बसवलं, जर खाता का कर दोन घासत, मग तो खायाच्या लायकीचा होतो. कैसे झाले हनुमंता, निज बळली न होता, म्या पावावे परमार्था, साधू संता भजावे. तसं झालं. मी आता फक्त परमार्थ कराव, देवदेव कराव आणि संत सेवा कराव. पूर्वी सूर्याचे वरदान, तेव्हा हनुमान इच्छिली ज्ञान, तेव्हाची होऊन सुख संपन्न, ज्ञान संपन्न मी करता. हो, कारण सूर्यानं सांगितलं होतं तुला ज्ञानाची प्राप्ती होईल, आणि सूर्याचं वरदानही होतं, म्हणून हनुमंत ज्ञान प्राप्त ज्ञानवानच होते, बुद्धिमत्तम वरिष्ठम होते. ते ज्ञान मारुती वांछिता, अंतरी उगवणे निश्चक्षिता, ज्ञान विज्ञान लीनलता, तीही विधेयता श्रीरामी. तीही विधेयता श्रीरामी. पूर्वीच ज्ञान होतं, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी या संताशी भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञानाचा कलश हनुमंत पूर्वीचाच होते. ज्ञान विज्ञान संपूर्ती, देवी सोने विधे स्थिती, श्रीरामाची अनन्य भक्ती. ज्ञानही होतं हनुमंताकड आणि विज्ञानही होतं, म्हणून हनुमंताने एकट्यानं अर्धा शेतू बांधला आणि सगळ्या वाढणाऱ्या मिळून अर्धा बांधला. अर्धा भाग पठ्याचा एकल्याचा आहे, आणि तेही पण हनुमंत लीन असणारे रामनाम चिंतनामध्ये राहत होते. वाली सुग्रीव कलहंत, शापे हनुमंती शक्ती गुप्त, याच्यामुळं हनुमंताची शक्ती क्षीण झालेली होती, म्हणून वालीचा घात हनुमंताने केला नाही, असे अगस्ती महाराज रामप्रभूला कथा सांगू लागले आहेत. हनुमंताचा आप्त, परिशापे शक्ती होती गुप्त, या लागे वालीचा न करी पै घात, जाण निश्चित श्रीरामा. श्रीरामा ऐक, सुग्रीवाचा आप्त आहे, सुग्रीवाची आणि हनुमंताची मैत्री आहे, पण वालीचा घात करण्या इतकी हनुमंतामध्ये शक्ती नव्हती रे बापुरामा. ऐशी हनुमंताची ख्याती, ऐकोने सुखावला श्री रघुपती, श्रीरामापाशी पोसोने अगस्ती, आश्रमाप्रती सोय गेला. असं त्या ठिकाणी अगस्ती महाराज आणि रामप्रभू त्या अगस्तीच्या आश्रमावर येतं. अगस्ती महाराज राम हनुमंतरायाची सर्व काही कीर्ती, सर्व काही असणारा इतिहास रामप्रभूला सांगू लागले आहेत. जनार्दनी शरण हनुमंत जन्म निरूपण, ऐकोनी श्री रघुनंदन, सुख संपन्न सोय झाला. एका जनार्दनाला शरण जाऊन नाथ बाबा म्हणतात असं हनुमंत जन्माची कथा आहे, आणि हनुमंतरायाचा जन्म काळ आहे, म्हणून आपणही अतिशय भाग्यवान आहोत. उद्या हनुमंतरायाची काय जन्म, म्हणून त्या काळात त्या प्रसंगामध्ये आपण या ठिकाणी या कथा भाग निवडला. किष्किंधाकांडातील कितवा अध्याय महाराज? 10वा अध्याय, आणि 10व्या अध्यायामध्ये गोड अशा प्रकारची रसाळ कथा या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. श्री रघुपती प्रीतीने आलिंगीला मारुती, हा मज साहे सीता सुधरती, रणकंदन करावया. म्हणून रामप्रभू उठले आणि हनुमंतरायाला आलिंगन दिलं. बरं, मला आणि सीताशुद्धीसाठी हनुमंतराया मला सहकार्य करतील असा रामप्रभूला आनंदी आनंद झाला आहे.